गुड मॉर्निंग. तर छान अशी सकाळ झाली. आता झाला नाश्ता बनवायचा टाईम. तर नाश्त्यामध्ये आज बनवली होती साबुदाण्याची खिचडी. मला हे सगळं बनवायला वगैरे तर आवडतं, पण मला खायला ही खिचडी अजिबात आवडत नाही. जरा जरी खाल्ली की खूप ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याच्यामुळे काय उपवास पण पकडत नाही आणि काही अशी खिचडी वगैरे पण खात नाही. तेवढ्यात पाणी पण आलं होतं, मग प्यायचं पटकन पाणी भरलं आणि साईदनेला आधी नाश्ता भरवून घेतला. सगळं काम वगैरे आवरलं. ते काम वगैरे आवरेपर्यंतच तिला एवढी झोप आली होती, मग तिला आधी झोपवलं. आणि आज खूप दिवसांनी केली होती काळ्या घेवड्याची आमटी. बनवण्याच्या आधी घेवड्याची डाळ ना अर्धा तास पाऊण तास आधी भिजत पण ठेवली होती, जरी पण 7-8 शिट्ट्या काढून पण पाहिजे तशी शिजली नाही. मग एवढी खायची पण इच्छा होत नाही जास्त. मस्त अशी मऊ एकदम शिजली ना की खूप छान लागते खायला. तर तशीच खाल्ली. सगळं बनावट यायला लागलेलं आहे मार्केटमध्ये. आधीची आणली होती एकदम मस्त होती ती. आता हे मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि आता हे थोडं एक्स्ट्राचं काम. हे 2 डबे असे आहेत की खाली झाले की लगेच भरावे लागतात. सकाळी चहाची गडबड होते म्हणून. मग आता खाली झालेले तर मुली पटकन घासून घेते. साई पण झोपलेली होती माझं जेवण झालं तरी पण. मग पटकन भरून घेतलं. तर मग थोडासा मी पण आराम केला आणि ती उठली, मग तिला भरून वगैरे घेतलं. आणि संध्याकाळी जेवणामध्ये मग आज भुर्जीच बनवली होती. तर चला, असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.